नमस्कार. जमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद हे काही नवीन नाहीत, पण विचार करा, जर यावर एक सोपा, स्वस्थ आणि घरबसल्या करता येण्यासारखा सरकारी उपाय असेल तर. हो, आज आपण जमिनीच्या पोटहिस्सा मोजणीबद्दल बोलणार आहोत, जी आता ऑनलाईन शक्य झाली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. बऱ्याच जणांची हीच अडचण असते नाही का? घरातल्या घरात जमिनीची वाटणी झालेली असते, कागदपत्रही तयार असतात, पण जेव्हा सरकारी नकाशा पाहिला जातो तेव्हा तिथे सगळं आलबेल दिसतं, म्हणजे जुना एकसंध गटच दिसतो. आणि मग इथूनच भविष्यातल्या कायदेशीर अडचणी आणि वादांना सुरुवात होते. पण आता यावर एक ठोस उपाय आला आहे. हो, अगदी बरोबर. सरकारने आता ही सुविधा फक्त 200 रुपये प्रति पोटहिस्सा इतक्या कमी शुल्कात उपलब्ध करून दिली आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? तुमची जमीन कितीही असो, क्षेत्रफळ कितीही असो, शुल्क फक्त 200 रुपयेच आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया खरंच सगळ्यांच्या आवाक्यात आली आहे. चला तर मग बघूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही अडचण नेमकी काय आहे ते पाहू. मग या योजनेसाठी कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय काय लागतं हे सगळं जाणून घेऊ. आणि शेवटी कोल्हापूर पॅटर्न नावाच्या एका महत्त्वाच्या प्रकल्पावरही नजर टाकू. तर सुरुवात करूया मूळ समस्येपासून. ही जमिनीच्या वाटणीची अडचण नेमकी आहे तरी काय, आणि ती इतकी गंभीर का मानली जाते हे आधी समजून घेऊ. तर होतं काय की वाटणी फक्त कागदावर किंवा बोलण्यापुरतीच राहते. तिला कायदेशीर स्वरूप मिळत नाही, कारण सरकारी रेकॉर्डमध्ये म्हणजे नकाशावर ती जमीन अजूनही एकच गट म्हणून दिसते. आणि मग खरी अडचण सुरू होते. कर्ज काढायचं असेल, जमीन विकायची असेल किंवा वारसा हक्काचे वाद असतील, तेव्हा मोठ्या समस्या उभ्या राहतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे, योजना चांगली आहे, पण या 200 रुपयांच्या सुविधेचा लाभ नेमका कोणाला घेता येईल? यासाठी सरकारने काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. तर बघा, इथे 2 मुख्य अटी आहेत. पहिली, जर जमिनीची वाटणी ही वारसा हक्काने झाली असेल आणि त्यासाठी तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याने रीतसर आदेश दिला असेल तर. आणि दुसरी म्हणजे जर जमिनीच्या वाटणीचं रजिस्टर्ड म्हणजेच नोंदणीकृत वाटपपत्र असेल. या दोनपैकी कोणतीही एक अट पूर्ण होत असेल तर या योजनेचा फायदा घेता येतो. पात्रतेचे नियम तर समजले. आता पुढची पायरी. समजा आपण पात्र आहोत, तर मग अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, ही प्रक्रिया सरकारने खूपच सोपी केली आहे. चला तर पाहूया. प्रक्रिया अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी शासनाच्या महाभूमी पोर्टलवर म्हणजे mahabhumi.gov.in वर जायचं. तिथे ई मोजणी 2.0 नावाचा एक पर्याय दिसेल, तो निवडायचा. जर तुम्ही नवीन असाल तर आधी नोंदणी करून एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा. मग लॉग इन करून मोजणीचा प्रकार निवडा आणि तिथेच आपल्या केसमध्ये जो लागू असेल तो पर्याय म्हणजे कलम 85च्या आदेशानुसार किंवा नोंदणीकृत वाटणीपत्रानुसार यापैकी एक निवडा. आता अर्ज करायला बसण्याआधी काही गोष्टी हाताशी तयार ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. चला बघूया नक्की कोणती कागदपत्रं लागतील. कागदपत्रांची यादी तशी खूपच छोटी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्षम अधिकाऱ्याने दिलेला तो वाटपाचा आदेश. अर्जामध्ये त्या आदेशाची तारीख टाकावी लागेल आणि त्याच आदेशाची एक स्कॅन केलेली कॉपी आपल्याला वेबसाईटवर अपलोड करायची आहे. बस एवढंच. आणि पुन्हा एकदा खर्चावर येऊया. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रत्येक पोटहिस्स्यामागे फक्त आणि फक्त 200 रुपये आकारले जातात. जमिनीचं क्षेत्रफळ कितीही असो, शुल्क तेवढंच राहतं. ही गोष्ट या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सर्वांसाठी सोयीची बनवते. तर ही झाली सध्याची प्रक्रिया. पण आता थोडं भविष्यात डोकावूया. महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागात एक खूपच महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रयोग सुरू आहे, ज्याला कोल्हापूर पॅटर्न असं नाव दिलं आहे. तर हा कोल्हापूर पॅटर्न म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक पायलट प्रोजेक्ट आहे, जो सध्या कोल्हापूर जिल्ह्यात राबवला जातोय. याच्या अंतर्गत जमिनीच्या प्रत्येक लहान सहान तुकड्याची म्हणजे पोटहिस्स्याची अचूक मोजणी करून त्याला एक स्वतंत्र कायदेशीर ओळख देण्याचं काम सुरू आहे. या प्रकल्पाची उद्दिष्टे खूपच स्पष्ट आणि दूरगामी आहेत. प्रत्येक पोटहिस्स्याला स्वतःचा एक वेगळा नकाशा मिळेल, त्याला एक युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे ULPN मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाचा 7/12 उतारासुद्धा स्वतंत्रपणे तयार होईल. विचार करा, जर हा कोल्हापूरचा प्रयोग यशस्वी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला तर काय होईल? जमिनीच्या नोंदींमध्ये एक अभूतपूर्व अचूकता आणि पारदर्शकता येईल. भविष्यातले कित्येक वाद तर आपोआपच टळतील. खरंच ही एक दूरदृष्टीची योजना आहे. या संपूर्ण चर्चेचं सार खरं तर ह्या एकाच वाक्यात आहे. जी वाटणी आत्तापर्यंत फक्त कागदावर अडकून पडली होती, तिला अधिकृतपणे नकाशावर आणण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आणि ती सुद्धा कुठेही हेलपाटे न घालता, घरबसल्या आणि अगदी नावापुरत्या खर्चात.
तर मग आपल्या जमिनीच्या नोंदी इतक्या सोप्या आणि कमी खर्चात अद्ययावत करण्याची ही संधी आहे. भविष्यातले वाद आणि मनस्ताप टाळण्यासाठी उचललेलं हे एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. यावर नक्की विचार करा. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.